संसदेचं अधिवेशन सुरू असताना दोन मोठे नेते विदेशात गेले. एक, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इथिओपियाच्या भेटीवर गेले. त्यांची भेट फार मोठी नाही, 2 दिवसाची आहे. आणि लीडर ऑफ ऑपोजिशन, ज्याला शॅडो पीएम म्हटलं जातं, ते राहुल गांधी सुद्धा जर्मनच्या देशावर गेले. आता पंतप्रधानांचं जाणं हे राष्ट्राच्या कामासाठी होतं. राहुल गांधींचं जर्मनला जाणं कोणत्या कामासाठी होतं? इंटू इन्व्हर्टेड राहुल गांधी जाणवत. राहुल गांधी संसद सोडून जातात निघून, याचं कारणच उमगत नाही. पण काँग्रेसवाले मोदी एकदा गेल्याचा गोंधळ घालतात. आता इथे बसून असा गोंधळ घालायचा असेल तर हे ऐकण्यापेक्षा दुसऱ्यावर काम सोपवून किमान 2 चांगले लोक जोडलेले तरी बरे ना. जर्मनमध्ये जर्मन शेफर्ड आहे म्हणे. कदाचित जेव्हा जेव्हा हा काँग्रेसचा पपी, इटालियन पपी जेव्हा विदेशात जातो तेव्हा तेव्हा देशामध्ये काहीतरी खळबळजनक घडतं. हा आत्तापर्यंतचा आपला अनुभव आहे. हे गेले की इथे काहीतरी कांड झालंय. त्या कांडावर काँग्रेसवाल्यांना गोंधळ सुद्धा घालता आलाय. जर्मन शेफर्ड जर्मनमध्येच असतो म्हणे. आपल्याला कुठे माहिती आहे जर्मन शेफर्ड कोण, इटालियन पपी कोण? मी तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाहीये. ही कोणत्या जातीच्या श्वानाची नावं आहेत हे तुम्हाला चांगलं माहित आहे. म्हणजे आमच्याकडे ते छोटं इटालियन कुत्रा आणलं की त्याला पपी म्हणतात. म्हणजे उगी कुठं इकडे तिकडे जाऊ नका. आणि जर्मन शेफर्ड नावाचं एक कुत्रा असतं. उगा माणसं शोधत बसू नका कुत्र्यांच्या मध्ये, त्या सवयी बऱ्या नसतात. आता जर्मन शेफर्ड आणि इटालियन पपी जेव्हा यांची भेट होईल तेव्हा तिकडे बुभुत्काराचा आवाज यायला हवा, पण तो आवाज भारतामध्ये जास्त येऊ लागलाय. अगदी भारतातल्या संसदेत बसणारे संसद सदस्य सुद्धा भो भो असं करतायत ना. तुम्ही पाहिलंय की किती बुभुत्कार चालू होता. तो तुमचं काय मत आहे? भो भो. तुम्हाला काय वाटतंय? भो भो. असं करणारी माणसं चिकार होती. बुभुत्कार भारतात सुरू झालाय. आता मी जरा वेगळ्याच बुभुत्काराविषयी बोलतोय, वेगळ्याच भुंकण्याविषयी बोलतोय. जसे ते तिकडे गेले तसे इकडे गोंधळाला सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने संसदेमध्ये या गोंधळाचा उल्लेख झाला. एकदा कोणीतरी बोललंय म्हणून हा गोंधळ नव्हता. म्हणजे पुरुषांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या रॅलीमध्ये अशाच घोषणा दिल्या, स्त्रियांनी अशाच घोषणा दिल्या, मीडियानी कोणत्या घोषणा दिल्यात विचारल्यावर कोणती घोषणा दिली ते सांगितलं. आधी पुरुषांच्या घोषणा ऐका. पाहिलं? खरं तर हे सांगायलाही मला नको वाटतंय. आता स्त्रियांच्या घोषणा ऐका. पाहिलं? एकावर समाधान मीडियाचं झालं नाही. म्हणजे स्त्रिया 2-2, 3-3 दिल्या. मीडियाचं समाधान 1-2 वर झालं नाही. मीडियानी अतिरिक्तरित्या घोषणा द्यायला लावल्या त्या बाईला बोलून. ही ऐका. भाई मोदी तेरी कमर खुदेगी, आज नहीं तो खुदेगी, अंत तो सभी का आता है. ऐकलं? आता यांचा काय मूड आहे? यांना काय वाटतंय? त्यांच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी हे धुडकावून लावलं. कोण दिलंय की माहित नाही, सभेत तर असं काहीच झालं नाही. जर तेही ऐका. थे कि किसने कहा ये सब, हमें तो मालूम ही नहीं है. हमें मंच पे तो बिल्कुल ऐसा नहीं हुआ. फिर पता चला कि पब्लिक में किसी ने इंटरव्यू दिया, पब्लिक में कोई कह रहा है, कोई कार्यकर्ता है या कौन है, किसी को मालूम भी नहीं है कौन है, उनको खुद नहीं मालूम कौन है. तो सदन में उठा क्यों रहे, और वो भी क्वेश्चन आवर के टाइम. ऐकलं? म्हणजे आपले कार्यकर्ते काय भुंकतायत त्याकडे लक्ष नाही. हे ओन करायला तयार नाहीयेत, हे म्हणायला तयार नाहीयेत की आपलं झालंय म्हणून. आणि पाळीव श्वान भुंकत राहतायत. मला यांच्या भुंकण्यातल्या सुद्धा सेक्युलरिझम विषयी आश्चर्य वाटतंय.
एक सांगू, न जिंदगी के साथ भी न जिंदगी के बाद भी मोदी कबरमध्ये जाणार नाहीत, जाणारच नाहीत, कधीच नाही. कारण नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत, ते हिंदू आहेत आणि त्यांच्या त्या आम्ही चिंतत नसलेल्या वाईट घटनेच्या नंतर त्यांचं काय होईल, तेरी कब्र बनेगी असं कधीच होणार नाही. काय झालंय, अब्राहणी विचाराची लिंक लागली आहे, हे सगळे त्याच विचारात आहेत. यांना पुरणे गाडणे एवढेच विषय ठाऊक आहेत. इथेही सेक्युलरिझम दाखवायचा, धर्मनिरपेक्ष दाखवायचा प्रयत्न आहे. ही यांची स्वप्न पूर्ण होणार नाहीत, पण भूभूतकार करून मात्र बोलण्याचा प्रयत्न हे करणार आहेत. अहो, मल्लिकार्जुन खरगे सुद्धा मोदीच्या मृत्यूवर टपलेले आहेत. ऐका, अगर एक बार मोदी हारा, उसका कहीं भी नामो निशान नहीं रहेगा, कहीं दिखेगा भी नहीं. हम 10 बार हारे, 2 बार हारे, 5 बार, हम जिंदा है, लड़ने के लिए तैयार है. ऐकलं? अहो खरगे, तुमच्या मॅडम काही वेगळंच बोलतायत, तुम्ही काही वेगळंच बोलतायत. हे सगळं ऐकल्यानंतर आपणच विचार करण्याची वेळ आहे. इटालियन पपी जर्मन शेफर्डला भेटायला गेला की इथे होणारा भूभूतकार हा याच पातळीवरचा आहे. आता मोदी निवडणुकीत हरत नाहीत, तेव्हा त्यांचा जीव घेऊन हरवायच्या पानसट कल्पना यांच्या डोक्यात येत आहेत. ज्याच्या मागे या देशातल्या करोडो लोकांचे आशीर्वाद आहेत ना, त्याचं वाकडं करणं तुमच्या हातात नाही. ये तेरे बस की बात नहीं है, जा बाप को भेज दे, असं सांगायला पाहिजे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज